मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यात 335 कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण केलं। मात्र जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत गुरुदेव युवा संघटनेने या दौऱ्याचा जाहीर निषेध केला। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही असं संघटनेनं म्हटलंय। शेतकरी, आदिवासी आणि दिव्यांगांचे प्रश्न प्रलंबित गुरुदेव युवा संघटनेने अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत। आदिवासी आणि पारधी समाजाला अनेक वर्षांपासून हक्काचे पट्टे मिळाले नाहीत। ग्रामीण भागातील रुग्णालयांची अवस्था वाईट आहे। शहरातील सिमेंट रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोपही त्यांनी केला। अनेक सरकारी योजनांचा लाभ गरिबांना मिळत नाही असंही संघटनेनं म्हटलंय। पोलिसांचा प्रयत्न फसला। मुख्यमंत्री दौऱ्यापूर्वी पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकमा देऊन निषेध केला। सरकारनं लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली। मंत्री साहेबांना साष्टांग गुरुदेवचा नमस्कार। जो आज यवतमाळ शहरामध्ये 335 कोटीचा मुख्य सोहळा आज संपन्न झाला। यामध्ये बिल्डिंगा बांधून काही भेटणार नाही आहे। यामध्ये जो यवतमाळ जिल्हा आहे तो आदिवासी समाजासाठी मूल्य आहे। यामध्ये जे शेतकऱ्यांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या होत आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अनेक नुकसान झाले। अनेक तालुक्यामध्ये अद्यापही त्यांना मदत मिळाली नाही। दुसरा जो विषय आहे, शेतकऱ्यांनी गेल्या 40-50 वर्षापासून शेतीवर अतिक्रमण करू नये, दंडपावत्या असू नये, कार्यभोग भोगू नये, जेल भोगू नये, अद्यापही त्यांना हक्काचा पट्टा भेटला नाही। गेल्या 8 वर्षापासून यवतमाळ शहरामध्ये एकाही गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेचे घर भेटले नाही, रमाईचे घर मिळत नाही वेळोवेळी, व यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक भ्रष्टाचार आहे। याबद्दल आम्ही वारंवार प्रशासनाला हातपाय जोडून मंत्री महोदयांनाही काही आम्हाला न्याय भेटत नाही। यासाठी जो पारधी समाजाचा आणि आदिवासी समाजाचा विकास या कसं दूर आहे। यवतमाळ शहराची आज जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर यामध्ये जो रोड आहे, नाल्या आहे, मूलभूत सुविधा आहे व इतर गरजा आहे नागरिकांच्या, या पुऱ्या आहे नाही। यामध्ये जो आरोग्याचा प्रश्न आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे 17 ग्रामीण रुग्णालय आहे याची दयनीय अवस्था आहे। यवतमाळ शहरामध्ये वसंतराव शासकीय रुग्णालय आहे, इथे कोणत्या नागरिकाला सुविधा नाही। अशा जागी व खर्च करण्याची गरज होती जे रुग्णाला यवतमाळ मेडिकल मध्ये मेडिसिन मिळत नाही, बाजारातून विकत आणायला लागते। यापेक्षा शोकांत गोष्ट काय, ज्यासाठी पैसा मुख्यमंत्री साहेबांनी खर्च करायची गरज होती त्यासाठी कोणती खर्च करण्यात आली आणि हे जे मोठ्या बिल्डिंग बांधून काय साध्य करणार आहे मुख्यमंत्री साहेब। यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्याचा वारंवार वाढत चालले, यावर कोणती जनजागृती करण्यात आली? शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव का नाही मिळत, हे आमचा मोठा प्रश्न आहे। यासाठी जे शेतकऱ्यांच्या बाजूशी मुख्यमंत्री साहेबांनी योग्य विचार घ्यायचा होता। आज जे दिव्यांगांना 275 रुपये महिना मिळते, यामध्ये त्यांचं उदरनिर्वाह होणार का? मोठा प्रश्न। यांच्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे। जे निराधार बांधव आहे त्यांना कोणीच पोचणारे नाही राहत, त्यांच्यासाठी उपाययोजना करण्यात यावे। अशा बेरोजगार आहे यवतमाळ शहरामध्ये, यासाठी उपाययोजना करण्यात यावी। यावर कोणतंच काही केलं नाही, फक्त 335 कोटीचा लोकार्पण केलं। त्यामुळे आम्ही आमच्या गुरुदेव युवा संघाकडून जाहीर निषेध केला आणि त्यासाठी मी एक आतंकवादी आहो का, मी डाकू आहो का, कोण आहो? मी साध्यापणाने निवेदन द्यासाठी परवानगी मागूनही आम्हाला भेटत नसन, यापेक्षा शोकांत गोष्ट काय? यासाठी माझ्या घरी सकाळपासून पोलीस आहे, माझ्या कार्यकर्त्याला पकडण्याचं चालू होतं, तरी आम्ही त्यांचं हडळलं आणि आमच्या पद्धतीने आम्ही निषेध केला। कोण का आम्ही काय मागत आहोत, आमच्या गरीबाला मूलभूत सुविधा द्या। यवतमाळ शहराची दयनीय अवस्था आहे। त्वरित मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, आपण यवतमाळ शहरावर लक्ष देण्याची गरज आहे आणि जे हक्काचे प्रश्न आहे त्यावर पैसे खर्च करण्यात यावे ही मागणी आहे। तसेच जो पैसा आहे या आमच्या जनतेचा आहे, आमच्या कराचा पैसा आहे, ती योग्य जागी खर्च करण्यात यावी हीच आमची कडकडीची हात जोडून विनंती आहे। जय गुरुदेव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.